ममताजी देव सापडलेत. काही दिवस त्यांना इथे चाळीतच लपून राहू देत. हे बेस्ट आहे, बेस्ट आहे. हा इथून जरा जरी हल्ला ना तर ही काठी डायरेक्ट डोक्यात घाल. ही चावी आहे ना, ही जी सापडत नव्हती ती हीच चावी. ही सापडली ना आता. मग आता बोलण्यात वेळ घालून उपयोग नाही. आपण जाऊया पहिले. या शिंदे माझं ऐका ना. मी जी चोरीची कंप्लेंट केली होती ना ती मला मागे घ्यायची. ह्यापुढे मला तू जे सांगशील ना ते सगळं मी करणार. काय चाललंय? अरे मार्गा बरं झालं आलास. अरे आधी यायला पाहिलं होता. अरे काय आर्ग्युमेंट करतात माहितीये का ममताताई? सॉलिड एकदम. कुठं शिकले असते ना ह्याच वकील झाल्या असत्या. वकिलापेक्षा भारी. ही भाषा शिकवलेली वाटत नाही. माने साहेब रिक्वेस्ट आहे. दिशा निर्दोष असल्याचे पुरावे समोर आहेत. मग सोडा ना दिशाला. ठीक आहे, तुम्ही म्हणताय ते सगळं खरंय. म्हणजे हर्ष खून झाला तेव्हा दिशा ऑफिस मध्ये बसली होती. त्या रूमची चावी सापडत नव्हती आणि अचानक तुम्हाला कुंडीमध्ये चावी सापडली. भार्गव, थ्रिलर सिनेमाची स्टोरी आहे की नाही सांग. बघ ना, कुंडीत चावी. वा वा, काय आहे म्हणतात ताई, मी सगळं मान्य करतो. चला, माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. दिशा निर्दोष आहे. पण कसं आहे आता ना, केस कोर्टात उभी राहिली है ना. आणि आपण जे काही आता हे बोललो की नाही ते आपल्याला कोर्टात सादर करावं लागणार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते सिद्ध करावे लागणार. आणि कोर्टाला समजा आपली बाजू पटली आणि त्यांनी सांगितलं की दिशाला सोडून द्या, लगेच गेट आउट. नाही सर, पण आता या कंडिशनला कोर्ट यात इन्व्हॉल्व होऊच शकत नाही. भार्गव बोलले. भार्गव, मधल्या काळात काय नवीन व्यवसाय वगैरे करतो का रे? कायदा विसरलाच? नाही, उलट मधल्या काळात मी जास्त अभ्यास केला सर. काय रेकॉर्ड्स चेक केले मी. माझ्या लक्षात आलं की दिशाच्या बेलसाठी अर्ज केलाच नव्हता. केला होता का अर्ज? केशव, काय बोलतायत अविनाशजी? केशव बोला. ममताजी, तुम्ही खरंच खूप साधे आहात. लगेच कुणावरही विश्वास ठेवता. काय तुमच्यासारख्या माणसाची जगाला कधी किंमत नव्हती आणि नसणार आहे. बेलसाठी अर्ज का नव्हता केला? अरे हो, मी विसरलोच. तुम्ही जर बेलसाठी अर्ज केला असता तर केस कोर्टात उभी राहिली असती. कोर्टाने दिशाला सोडून दिलं असतं आणि मग आमच्या माने साहेबांना दिशाला सोडून देणं कठीण गेलं असतं. हे भार्गव, पण तरी दिशाला सोडता येणार नाही. हो सर, असं काय करताय? कशाला नोकरी धोक्यात आणताय? सस्पेंड सुद्धा होऊ शकता. कोण सस्पेंड करणार मला? या काय सर, समजा यांनी केस टाकली की कुठलाही पुरावा नसताना तुम्ही दिशाला अटक केली, तिचा मानसिक छळ केला, तर तुम्ही सस्पेंड होऊ शकता. कारण या केसचे आयोग तुम्ही आहात. सॉलिड कॉन्फिडन्स आहे रे तुला. ही केस कोर्टात उभी नाही राहणार. राहूच शकत नाही सर. काय शिंदे कोर्टात सांगतील की त्यांनी दिशाला चाळीतल्या ऑफिसमध्ये 2 तास बसलेले पाहिले. दुसरी गोष्ट म्हणजे हर्ष मेल आहे हे सिद्धच झालेलं नाही. डेड बॉडी सापडले ना, बॉडी नाही मिळाली. करेक्ट. बरं, आपल्याकडे जो व्हिडिओ आलाय त्यामध्ये हर्ष रंगाला त्याला कोणी मारलंय त्याचं नाव सांगतोय. समजा रंगाने भलत्याचंच नाव सांगितलं तर? कारण रंगा आय विटनेस आहे, त्याची जबानी ग्राह्य धरली जाईल, होय की नाही? मग तेच मी म्हणतोय की आत्ताच्या क्षणाला दिशाची केस स्ट्रॉंग नाही.
बधीर झालंय रे, बधीर झालंय. मला सांग काय काय करू शकतो आता? दिशाला सोडावं लागेल. सोडून दे. नक्की. अरे सिनियर आहे ना मी सांगतोय ना, दे ना सोडून. कॉल कोणाला? तू दिशाला सोडून. हा हॅलो. हा ममताजी या. थांबा केशव, मला तुमच्याशी बोलायचंय. कसं फसवलं? काळजी करू नको, मी इथून अजिबात हलणार नाही. का माहिती? कारण दिशा सुटणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. वापिस बोल ना. दांत तोड़ दूंगी तेरे, और मैं फंसाने वाली नहीं हूँ. सच में तोड़ दूंगी. वापिस बोलने की जरूरत ही नहीं है. मी नहीं बोलणार. हाँ? वही तेरे लिए अच्छा रहेगा, है ना? दिशा, उघडा. दिशा, दिशा, आई रडू नकोस. नाही. अजून थोडा वेळ असेल मला फाशीसाठी. नाही, काय बोलतेस तू? फाशी का होणार तुला? तुझ्यावर काही आरोप नाही, तू निर्दोष आहेस. तू मी तुला न्यायला आले. तू चल ना माझ्या बरोबर, चल. दिशा, अविनाश काय? ऐक, शांत राहा. काय अचानक तिच्यासोबत हे सगळं घडलंय ना, त्यामुळे ती थोडी डिप्रेस झाली असेल. फार वेळ थांबू नका, आपण निघूया तिला घेऊन. चला. हो दिशा, चल बाळा, निघूया. पण घरी जायचंय आपल्याला. हो, मी म्हटलं ना तू निर्दोष आहेस. हे बघ, ते शिंदे काका दिसते. शिंदे काकांना ती चावी मिळाली. तू शोधत होतीस ना ती चावी, ती त्यांना मिळाली खरंच. आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं पोलिसांना की 2 तास तू ऑफिसमध्येच होतीस. त्यामुळे आता तुझ्यावर कुठलाही आरोप नाहीये. फाशीचा प्रश्नच नाही. मी तुला घरी न्यायला आली आहे. दिशा, बघ ना माझ्याकडे. आई, तुझी आई आली ना तुला घरी न्यायला. तुला काही होणार नाही बाळा. तू चल माझ्यासोबत, चल. कुठे? आता लगेच फाशी देणार आहेत? नाही ग बाळा, फाशी नाही होणार आहे तुला. मी तुला घरी घेऊन जायला आले की नाही. फाशी वगैरे काही नाही. तू चल बाळा, आपण लगेच जाऊ. घरी जायचं आहे आता आपल्याला. हा, चल. आणखी एक गोष्ट, मी सांगितल्याप्रमाणे चावीचं. नाही, मी अजिबात बोलणार नाही, काहीच बोलणार नाही. हा, चल बाळा, चल. जायचंय ना घरी, लवकर ये. शक्ती, हे घे कॉफी. 4 दुकानं फिरलो याच्यासाठी. केवढी महाग आहे तर. थँक्यू. वेल रंगा, यू नो आय फील सो लकी. का? बरं झालं ना मी इंडियात आले. बिकॉज मला इकडे आल्यावरती तुझ्या एवढा छान मित्र मिळाला. एक मिनिट. मला वाटलं आपण फक्त काम करतो एकत्र. हे मित्र म्हणजे जरा. मग 2 मित्र एकत्र काम नाही करू शकत का? असं नाही, करू शकतात ना, का नाही करू शकत? पण असा अचानक बॉम्ब पडतो ना अंगावर, मग कसं वाटतं? तसं वाटलं आता मला. इट्स बिकॉज ऑफ युअर मॉम. ती जेव्हापासून भेटायला आली आहे ना, फेल्ट मोर क्लोज टू यू. एक मिनिट. क्लोज टू यू म्हणजे?
ती भेटायला आल्यापासून ना माझं तुझ्याकडे बघायचं थिंकिंगच चेंज झालंय. तू मला माझा मित्र वाटायला लागलास, नॉट अ कलीग और अ कोवर्कर. ऐक 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 ऐक, तू ना जास्त मनावर घेऊ नको माझ्या आईचं. हा, माझ्या मम्मीला बडबड करायची लई घाण सवय. माझ्या लग्नाच्या घाईत आहे ती, तिला लई घाई लागली माझ्या लग्नाची. कुठली पण पोरगी दिसली की तिला भटजी, पत्रिका आणि मुंडावळ्या घातलेला रंगाच दिसतो. तू इग्नोर कर तिला, लक्ष नको देऊ. कुठली पण म्हणजे मी कुठली पण मुलगी आहे? नाही तसं नाही अगदी. Am I not pretty? म्हणजे मी सुंदर नाहीये का? काय चाललंय या पोरीचं? रंगा ही पोरगी आपल्याला जाळ्यात अडकवती, पण आपण नाही अडकायचं. हसतोयस काय? सांग ना, मी नाहीये का सुंदर? नाही तसं नाही. खरं सांगू तुला, आजपर्यंत तुझ्याहून सुंदर मुलगी मी कुठेही पाहिली नाही. आणि 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 काय रे रंगा, तू कॉफी पण नाही संपवलीस. शेअर करशील? म्हणजे म्हणतात ना, शेअरिंग इज केअरिंग. म्हणजे ते आपण असले कॉफी बिबी पित नाही, आपण चहावाला माणूस आहे. एक कटिंग चहा, एकदम तरतरी, एनर्जी लेवल हाय. आता जस्ट घेऊन आलोय, पी तू कॉफी. पण मी काय म्हणतो, आपण जरा कामाचं बोलूया का? बदलापूरमध्ये लोकांसाठी जी काही जागा घ्यायची आहे त्याचं अग्रीमेंट करायचं आहे, बसूया का करायला? अग्रीमेंटच्या आधी रंगाची टेस्ट घ्यायला लागेल. हा खरंच माझ्या साईडने आहे का दिखावा करतोय तेही कळेल. हाय, कुठं हरवलंय? खरं ना, अग्रीमेंट करूच या. त्याआधी ममता मानवच्या पागडीचं पेंडिंग डिसिजन कन्क्लूड करायला लागणार आहे. म्हणजे काय करायचं आपण? आय हॅव अ थॉट. काय? आपण ममता मानवला नोटीस तर दिली आहे, बट शी हॅव फेल्ड टू पे द अमाउंट. सो आता आपण आपल्या पद्धतीने काम करायचं. म्हणजे काय करायचं आपण? ममता मानवच्या घरातलं सामान उचलायचं आणि ते बाहेर फेकून द्यायचं. रंगा शेठ, ही पोरगी तुमची परीक्षा घेते. करूयात ना? हो, करूया ना. चल. आर यू शुअर? 200%. फक्त सुरुवात तू करायची आणि शेवट मी. डन. डन. चल. तेजीत, शांत शांत. चिडचिड, आदळापट, हे सगळं सोडण्याच्या मार्गावर आहेस ना तू? तुला पूर्णपणे आतून बदललायस ना? मग सहन कर, सगळं सहन कर. काय मग, बरं आहे ना? मी हल्लो तर हे दांडकं टाळक्यात घालायला सांगितलंय, होय ना? पण बोलायला कोणी थांबवलंय का? बोलायला काय हरकत आहे? ओके, बोलू नकोस. ॲज यू विश. हा स्टँड बदललाय माझ्या भावानं. छाप्याचा काटा करून टाकला गे. तर मी संत बनतोय, त्यानं तर अंताची सुरुवात केली. क्या बात आहे. ते रक्त भालेकरांचं रक्तच आहे असं. मजा येईल, खरंच मजा येईल. समोरचा असा टक्कर देणारा असला की खेळायला अजून मजा येईल. बरोबर आहे ना? बोल ना. शन्नोबी, काहीतरी बोल ना.
अरे चुप कर नालायक, चप्पड़ 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 मुंह चल रहा है तेरा। सच में सर तोड़ दूंगी मैं, फट से एक आवाज आएगी सिर पर। ए शण्णोबे, तिच्यासाठी तू हे दांडकं हातात घेतलंयस, हे दांडकं तिच्या टाळक्यात कसं आपटणार आहे हे बघशीलच तू। तिच्या म्हाताऱ्याच्या भाषेत बोलायचं झालं, कर्माचा चेंडू थाप थाप। एकटा फक्त मला इथून बाहेर पडू देत, तिथे नवसे हाल करणार आहे ना मी। ये चल, तू काळजी करू नको का, मी आहे ना, चल। काय काय हे कडी आहे दाराला? माझी शक्ती आली, माझी ताकद आली, अडवून दाखवतो। सर तोड़ दूंगी। कुठं गेले असतील बरं हे? हा? आता कुठे गेले हे सगळे? दुपारी असं जात नाही कोणी घरातनं बाहेर, ऑर्डर असतात ना ग। सोड ना, मी काय म्हणतो, दाराला कडी आहे, घुसू का आतमध्ये? आता आज जातो, सगळं सामान ना इथं टाकतो बाहेर आणून। आपल्याला नाही फरक पडत, तू बोललीस ना आता, आपण करणार। तू फक्त हो म्हण, आत्ता घुसतो घरात। लाईट काय होईल? ममता मावशी केस टाकेल ना आपल्यावर की रंगा घरात घुसला, सामान असं बळजबरी बाहेर टाकलं, बोलेल ना, कंप्लेंट करेल ना। भाई करू दे ना कंप्लेंट, करू दे, चल। आजपर्यंत या लोकांसाठी एवढ्या कंप्लेंटी अंगावर घेतल्या आपण, जेलमध्ये पण गेलो। तुझ्यासाठी अजून गेलो नाही ना जेलमध्ये? यावेळी आपण तुझ्यासाठी जेलमध्ये जाणार। तू फक्त बोल, घुसू का? घुसतोच, बघतो आता फक्त। रंगा थांब। आय थिंक ममता मानवला येऊ देत, कारण ती घरात असताना तिच्या घरातलं सामान तिच्या समोर बाहेर काढण्याची मजा आहे ती दुसऱ्या कशातच नाहीये। आणि यू नो व्हॉट, मला बघायचंय तिला त्रास होताना। काय ऍटिट्यूड यार तुझा, कडाक। ऐक ना, एक प्रश्न पडलाय मला, विचारू का तुला? बोल ना। तू इथं खरंच चाळ डेव्हलप करायला आलीयस का सत्यजित भालेकरांसारखा तुझा पण काहीतरी असा प्रतिशोध आहे? मानसी सरनाईकच तुझी आई आहे। म्हणजे ती जिचा खून विश्वजित भालेकरनी केलाय? मॉम टेल मी, आज मला सगळं खरं ऐकायचंय। हे बघ, मला ते काही माहित नाही। अगं तुझ्या जीवाला धोका होता म्हणून आबांनी, यशवंत भालेकरांनी तुला माझ्या बरोबर अमेरिकेला न्यायला सांगितलं आणि मी तेच केलं। नो मॉम, दिस वॉज अ प्लॅन। तुला कळत कसं नाहीये? एक अनवॉन्टेड बेबी पुढे जाऊन प्रॉपर्टी क्लेम करायला नको म्हणून केलंय हे सगळं त्या यशवंत भालेकरांनी। स्टॉप इट रिया, काय बोलतेस? तुझं तुला कळतंय? हो, बरोबरच बोलतेय मी। मला मुद्दामून तुझ्याकडे सोपवलं, कारण की ही डोंट वॉन्टेड मी टू बी अ पार्ट ऑफ भालेकर फॅमिली। आणि कोणापासून धोका होता माझ्या जीवाला? त्या विश्वजित भालेकर पासून, राईट? हे जर का खरं असेल ना, तर आय विल स्क्रू अप दॅट थ्रेट फ्रॉम इट्स रूट्स। मी हा धोका कायमचा संपवून टाकेन, अँड आय मीन इट। मी तुला सांगेन, पण आत्ता नाही। अगं शक्ती, ए, काय चाललंय यार, काय कळेना। जो येतोय तो ममता मावशीचा बदला घ्यायचा प्रयत्न करतोय। मावशीने असं केलंय तरी काय? तेरा मुंह खपरेल का होता ना तो कब का टूट गया होता सत्यजीत। शांत रहने का, वरना ममता ने जो बोला है ना, ये खोपड़ी तोड़ने का तोड़ दूंगी मैं, समझा ना?